20 मार्चला शुक्रवारी आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन, स्वामी समर्थ यांची जयंती। तर या दिवसापर्यंत आपल्याला जमेल तेवढी छोटी मोठी काहीही तुम्ही सेवा केली तर ती सेवा जी आहे ती लागू पडतेच, तिचा आपल्याला 100% फायदा होतो। फक्त ती सेवा मन लावून करायची आहे। सेवा तुम्ही किती वेळ करता यापेक्षा तुम्ही किती मन लावून सेवा करता याला जास्त महत्त्व आहे। तर बघा, आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी स्वामी समर्थ जयंती, स्वामी समर्थांचा प्रगट दिन हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। दिवाळी असते या दिवशी आपल्यासाठी, म्हणजे या दिवसामुळे आज महाराज आपल्याला लाभलेले आहेत आणि खरंच सेवा करण्यासाठी खूप मोठा चान्स आपल्याला मिळालेला आहे। तर स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत तुम्हाला जमेल तेवढी तुम्ही सेवा करा। सेवा तुम्ही कोणती कोणती करू शकतात, काय काय करू शकतात, ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे। बघा, स्वामी आपल्याला पाहिजे ते सगळं देतात आणि स्वामींना माहिती की आपल्याला कोणाला काय द्यायचं आहे। आपण मागण्यापेक्षा तुम्ही फक्त अगदी निरागस मनाने तुम्ही त्यांची सेवा करा। स्वामी काय पाहिजे काय नाही ते सगळं आपल्याला देऊन जातात। माझा स्वतःचा अनुभव आहे। बघा महिलांनो, दादांनो, हा सेवा करण्यासाठी खूप चांगला चान्स आहे। वर्षभर आपल्याला समजा नाही वेळ मिळत, काय बरेचसे लोक नित्यसेवा करतात, माझ्या घरामध्ये सुद्धा नित्यसेवा केली जाते, पण समजा आपल्याला रोज नाही मिळत तर मग या दिवसांचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे। तर स्वामी समर्थ जयंती आहे, तर या दिवसात म्हणजे तुम्ही बघा 11 दिवसांची सुद्धा सेवा करू शकतात। 11 ते 20 मार्च तर तुम्ही 11 दिवस पण कंटिन्यू सेवा करू शकतात। कशी सेवा करायची ते मी तुम्हाला सांगते, किंवा ज्या दिवशी तुम्ही माझा व्हिडिओ बघाल त्या दिवशी तुम्हाला वाटलं की मी सेवा करायला पाहिजे तर त्या दिवसापासून पण तुम्ही सेवा करू शकता। असं नाही की अरे 11 दिवस करायची होती, 21 दिवस करायची होती, ते दिवस आता ती तारीख निघून गेली, आता मला करता येणार नाही, असं अजिबात नाही आहे। तुम्हाला मनात वाटेल त्या क्षणापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता आणि अत्यंत प्रभावी सेवा आहे, ज्याचं तुम्हाला 100% फळ मिळतं। ज्यांनी महाराजांची ही सेवा केली आहे त्यांना अपेक्षेपेक्षा खूप काही जास्त महाराजांनी दिलेलं आहे, हे त्यांना स्वतःला माहिती असेल। नक्कीच तुमचे अनुभव पण व्हिडिओच्या कमेंटमध्ये करून सांगा, की जेणेकरून तुमच्या कमेंट वाचून इतरांना पण मग उत्साह येतो आणि ते सेवेमध्ये रुजू होतात। तुम्ही जर कोणाला काही सांगितलं आणि ते तुमच्यामुळे सेवेला लागले तर त्याचं खूप पुण्य तुम्हाला मिळत असतं। आणि महाराजांची जर आपण ही सेवा केली, या काही आपण बघा हे काही वाचन केलं तर आपल्या आयुष्याचं कल्याण होऊन जातं। आता ज्यांनी आधी केलेलं आहे त्यांना नक्कीच माहिती आहे, तर त्यामुळे मी अगदी जीव तोडून सांगते, ज्या ताईंनी दादांनी आत्तापर्यंत केलेलं नाही तर प्लीज थोडासा वेळ काढा। माहिती आपण बघा मॅनेज केलं ना, आपल्याला इच्छा असेल मग आपण कशी पण सेवा करतो, आणि समजा आपल्याला नाहीच करायचं तर आपण कारण देतो की नाही मला ऑफिस असतं, नाही माझं हे लहान आहे ते लहान आहे, मान्य आहे, सगळ्या आपल्याला मॅनेज करायचं असतं, पण हे दिवस आहे ना हे महत्त्वाचे आहे। आता सेवा बघा, सेवा करण्यासाठी नियम काही नाही आहे फार असे, फक्त तुम्ही शक्यतो मांसाहार वगैरे खायचा नाही आहे, चालणारच नाही। मांसाहारचा नियम तर आपल्याला कटाक्षाने पाळायचा आहे। ब्रह्मचर्य वगैरे पाळायचं वगैरे, कांदा लसूण खायचं नाही असं काही नाही आहे, फक्त मांसाहार करायचं नाही आहे, हा नियम कटाक्षाने पाळायचा आहे, ठीक आहे। आणि महाराजांना फक्त निरागस मनाने केलेली सेवा जास्त महत्त्वाची आहे। मनापासून केलेल्या सेवेचं फळ महाराज नक्की देतात। आता सेवा काय आहे ते मी तुम्हाला सांगते, किंवा नाही वेळ मिळाले तुम्हाला जमेल तशी जेवढ्या दिवस जमेल तेवढ्या दिवस तुम्ही सेवा करा। सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला बघा 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर एक वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि एका दिवसात तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण, यामध्ये 1 ते 21 अध्याय असतात, ठीक आहे। तर तुम्हाला संपूर्ण ग्रंथ जो आहे तो वाचायला 1 तास लागतो। आता बघा काही महिला वर्किंग आहे, आता या संपूर्ण सेवेला जवळपास 1 ते 1.5 तास लागून जातो। ज्यांना सवय आहे त्यांचं अगदी 1 तासात पण होऊन जातं, पण ठीक आहे। आता तुम्हाला समजा वेळ नाही पण सेवा करण्याची इच्छा आहे, कमीत कमी तुम्ही रोज 11 माळ जप, एक वेळेस तारक मंत्र, आणि मग तुम्ही स्वामी समर्थ जयंतीपर्यंत जेवढे तुमचे पारायण पूर्ण होतील, समजा तुमचं 2 दिवसात एक पारायण होतं आहे किंवा 3 दिवसात एक होतं आहे, तसं सुद्धा चालेल, तसं तुम्ही वाचा। समजा 21 अध्याय आहे स्वामी चरित्र सारामृताचे, तुम्हाला रोज एक पूर्ण वाचणं शक्य आहे तर तसंच करा मी तर म्हणेल, पण समजा शक्य नाही आहे तर तुम्ही समजा 7 आज वाचले 7 अध्याय, उद्या 7 वाचले, परवा 7 वाचले, असं केलं तरी सुद्धा चालेल, पण जेवढे जास्तीत जास्त पाठ स्वामी समर्थ जयंतीपर्यंत होतील तुमचे तेवढं चांगलं। पण रोज 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि तारक मंत्र, हे तर एवढं कमीत कमी एवढी सेवा तर तुमच्याकडून झालीच पाहिजे। आता ज्यांना कंटिन्यूस 11 दिवस करायची आहे त्यांनी रोज 11 पारायण, म्हणजे रोज एक पारायण करा, की जेणेकरून जयंतीपर्यंत तुमचे बरोबर तिथे 11 पारायण जे आहे तर ते पूर्ण होतील। अत्यंत महत्त्वाची सेवा आहे बघा। 11 पारायण महाराज तुमच्याकडून करून घेणार आहे आणि याचं फळ आहे ना तुम्हाला 100% मिळेल। समजा स्त्रिया हे पारायण करताय, मासिक धर्म आला ते 3 ते 4 दिवस तुम्ही स्किप करा,
त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर वगैरे कंटिन्यूस तुम्ही स्वामींचा तारक मंत्र ऐका, नामजप ऐका, चालेल, पण करा. समजा बाहेर गावाला जायची वेळ आली तर तुम्ही सकाळी सेवा जी आहे ती करून घ्या आणि मग तुम्ही बाहेर गावाला जाऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे संकल्पयुक्त जेव्हा तुम्ही सेवा करता तर ती घरातच करायची असते. आणि सेवा सुरू करण्यासाठी फार असं काही नाही आहे. तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा छोटा फोटो असेल, महाराजांना नमस्कार करा, स्वामी महाराज मी ही सेवा करत आहे, ही माझ्याकडून करून घ्या. कारण सेवा करून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. मुळात मनामध्ये इच्छा निर्माण होणं हीच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे फक्त महाराजांना नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की सेवा करून घ्या. आणि पाहिजे तर तुम्ही अगदी साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकतात. फार असं रोज काहीतरी करायचं असं अजिबात गरज नाही आहे. बघा, अशक्य गोष्टसुद्धा या सेवेमुळे शक्य होते. काही न मागता तुम्ही फक्त महाराजांची सेवा करा. तुमच्यासाठी महाराज काय काय करतील करून बघा. अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आणि काहींना तर सेवा सुरू करताच अनुभव येतात. काहींना पहिले थोडा त्रास होतो, पण त्यानंतर कारण काय, आपल्या कर्माचे फळ आपल्याला पहिले भोगण्यासाठी कितीशा सेवा रुजू कराव्या लागतात. आणि तुम्ही म्हणाल की मी या पहिले केलेलं नाही, मग केलं तर चालेल का? तर हो, तुम्ही करू शकता. परत सांगते, 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप, 1 माळ तारक मंत्र आणि जमल्यास एका दिवसात 1 स्वामी चरित्राचा पाठ, संपूर्ण पाठ. नाही जमते तुम्ही 7-7-7 3 दिवसात करा, किंवा तुम्ही रोज 3-3 अध्याय वाचा, ते 7 दिवसात होईल. पण स्वामी समर्थ महाराज जयंती येईपर्यंत तुम्हाला जेवढे जास्त जमतील तेवढे तुम्हाला पाठ करायचे आहे. प्लीज, अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. परत मी तुम्हाला विनंती करते. आणि बघा, स्वामीचरित्र सारामृत जपमाळ तुमच्याकडे नसेल, जवळपास कुठे मिळालं घ्या, नसेल मिळत तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला मिळून जाईल. फक्त सेवा करा. जपमाळ पण नाही, तुम्ही बोटावर केलं तरी पण चालेल. पण स्वामीचरित्र सारामृत पण तुम्हाला ऑनलाईन श्री गुरुपीठ ॲप आहे ना, तर त्याच्यावर सुद्धा मिळून जाईल. पण ग्रंथ आपल्याकडे असावा, कारण ग्रंथामधून वाचलेलं जास्त आपलं त्याकडे लक्ष जातं. तर त्यामुळे, आणि बघा, आत्ता जर तुम्ही यावर्षी सेवा केली, पुढच्या वर्षी तुम्ही न सांगता सेवा कराल आणि अजून तुम्ही 2 जणांना सांगाल की अगं अशी सेवा करून बघ, खूप छान, प्रभावी आणि अत्यंत आनंद देणारी ही सेवा आहे. बघा, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जमेल तेव्हा तुम्हाला जमेल तशी सेवा करा. जास्तीत जास्त सेवा आपल्याकडून होऊन द्या. महाराज आपल्याला कधीही असं रिकाम्या हाताने जाऊ देत नाही, एवढं एक लक्षात ठेवा. तर बघा, स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपण कुठल्या सेवा कशा पद्धतीने करू शकतो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.